नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 57वा। त्यासाठी मी हरिभक्ती पारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 57वा भाग। आज नर्मदा किनारी चंदन घाटावरती रात्रीचा मुक्काम करून पहाटे 3 वाजता उठलो। पण आता मैयाच्या वरती पूल होता, म्हणून पुलावरून गाड्या रात्रभरही चालू होत्या आणि पहाटेच्या वेळीसुद्धा। कारण अगोदर असं वाटत होतं की भीती वाटते की काय अंधाराची रात्रीची, कारण इथं गाव वस्ती जवळ नाही आहे, गाव थोडं अंतरावर आहे आणि एकटा आश्रम आहे। माताजी त्या पण इथं नाही आहेत मुक्कामी। आम्ही 4-5 जणच होतो, पण तिथून वरतून गाड्या जात आहेत म्हणून खूप लाईट वगैरे उजेड सगळा छान वाटायचं। आणि मग उठल्यावर मैयेमध्ये स्नान केलं, कारण खूप दिवसांनी मैयेचं स्नान घडलं होतं। आणि स्नान वगैरे करून आरती पूजा केली। आरती पूजा झाल्यावर आता बॅग वगैरे आवरून, कारण थंडी तर भयंकरच होती, आता बाहेर निघायची सुद्धा भीती वाटत होती, पण चालणंच होतं। तसं चालायला लागलं की एक अर्धा किलोमीटर जाईपर्यंतच थंडी वाजते, नंतर आतच एवढं गरम होतं आहे की स्वेटर वगैरे काढावं की काय असं होतं आहे, पण तोपर्यंत तर थंडी लागतेच। म्हणून बॅगा वगैरे आवरून घेतल्या, बॅग पाठीवर घेतली आणि सगळ्यांनीच आपापले काठी कमंडल बॅग घेऊन नर्मदेहर करून तिथला जो दरवाजा होता तो फक्त ओढून घ्यायचा होता, कारण बाहेरच्या सभामंडपामध्ये झोपलेलो होतो। आमच्यासोबतचे जे बाबाजी होते तेवढे थकलेले होते, पण त्यांना असं वाटायचं जर मी इथंच थांबलो, ह्यांच्यासोबत नाही आवरलं तर मला पुन्हा सोबत कोणी राहणार नाही। म्हणून त्यांनीसुद्धा आमच्यासोबतच स्नान केलं, आरती पूजाही केली, आमच्यासोबत निघाले। आणि आता अंधारच होता, तरी पण 5 वाजलेले होते। तेव्हा गावातून निघत असता थोडं अर्धा किलोमीटर गेल्यावर लगेच गाव होतं। तिथं एक नदी होती, म्हणजे तीच तेडी, तर त्या नदीचा पूल तिकडे होता। ती नदी पार केली आणि पुढं गेल्यावर आता पुन्हा 2 रस्ते, म्हणजे एक मैयाच्या पुलाकडे जातोय मैयेवरती आणि एक इकडे डाव्या हाताला जातो आहे। पण डाव्या हाताला गेल्यावर थोडं 10-5 पावलं गेल्यावर लगेच पुन्हा उजव्या हाताला वळायचं होतं आणि पुढे सरळ दक्षिणेकडे उत्तरेकडे जायचं होतं। तर पुढे चालू लागलो। आता तो रोड म्हणजे कंचनपूर रोड होता। त्या कंचनपूर रोडने पुढे 2 किलोमीटर चालून गेल्यावर लालपूर म्हणून गाव लागलं। गाव छोटंसंच होतं, आता थोडं उजाडलं होतं, म्हणजे 5:30-6 वाजले असावे तेव्हा। आणि लालपूरमध्ये गेल्यावर असं वाटायचं सकाळी चहा भेटला नाही, आता चहा तरी भेटावा। पण आता एवढ्या सकाळी कोण चहा पाजणार आहे, कारण सकाळी लोकांचं त्यांचंच आवरायचं चाललेलं असतं। म्हणून लालपूरमधून पुन्हा उजव्या हाताला रस्ता, म्हणजे पाऊल वाट होती। त्या लोकांनी सांगितलं, बाबाजी ह्या कंचनपूरला जायचं असेल तर लालपूरमधूनच शॉर्टकटने गेलात तर कंचनपूर पुढे लागतं। म्हणून त्यांनी आम्हाला पाऊलवाट दाखवून दिली, पगडंडी रस्ता, आणि तसं माझ्या पतिदेवांना माहिती होतंच। मग त्या पाऊल वाटेने लालपूरमधून पुढे 3 किलोमीटरवर वसंतपूर लागलं, त्याला बसंतपूर म्हणतात हिंदीमधून। तर ते बसंतपूर 3 किलोमीटरवरती लागलं आणि बसंतपूरच्या पुढे मग पुन्हा 3 किलोमीटर गेल्यावर मग कंचनपूर लागलं। आणि कंचनपूरला गेल्यावर आता तिथून पुन्हा शॉर्टकट रस्ता, त्या शॉर्टकट रस्त्याने पुन्हा शिवाला घाट हा 3 किलोमीटर होता। आता आजचा प्रवास म्हणजे सरळ चालू होता, छोटे गावं आणि फक्त गाव पार करून पुढे चालत राहायचं, अगदी खडतर सगळं। आता मैया थोडी अंतरावर होती, एकदम किनाराही नव्हतो आणि एकदम लांबही नव्हतो। म्हणून
शिवाला घाट 3 किलोमीटर आणि तिथून पुढे ठ्याल पठार ते 3 किलोमीटर होतं. तर त्या ठ्याल पठारला गेल्यावर त्यालाच नर्मदा टोला म्हणतात. त्या ठिकाणी गेल्यावर तिथे एक आश्रम म्हणजे आता झालेला आहे, तेव्हा नव्हता. आता तिथे खूप सुंदर आणि खूप मोठं बांधकाम झालेलं आहे. खूप मोठा आश्रम मैयाच्या एकदम किनाऱ्यावरती आहे की त्या आश्रमाच्या दरवाजातून खाली उतरलं की लगी मैयाच आहे. आणि एकदम छोटीशी मैया, खूप सुंदर झाड आहे तिथे, सावली आहे. एवढं सुंदर सगळं दिसतं ना की आता मनुष्य पायी चालत जाऊन मैया पार करेल. आणि त्याच्या अलीकडे सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं आहे की मनुष्य सहज मैयाला पार करेल, पण परिक्रमावासियांनी पार करायची नाही आहे. आणि तिकडचे लोक तिथं त्यांना नावेची गरज नाही, कारण मैया गुडघ्यापेक्षाही कमी पाणी आहे. सहज तिकडचे इकडचे तिकडं लोक जातात. तर त्या ठ्याल पठारला आता कधी गेलात तर आता तिथे आश्रम आहे, राहण्याची सुंदर व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, तिथं अन्नक्षेत्र आहे. म्हणून त्या ठ्याल पठारला आम्ही गेलो तेव्हा तशी व्यवस्था नव्हती, तेव्हा आश्रमही नव्हता. म्हणून तिथून पुढे 3 किलोमीटरवर देवरी लागली. आता देवरी गाव थोडं बाजूला होतं. गावात न जाता तिथे एक देवरी म्हणून आधी एक नदीसुद्धा लागते. तर ती नदी पाण्यातून पार करायची. त्या नदीच्या थोडं पुढं गेलं की मग गाव लागतं. गाव साईडला राहतं आणि पुढे सरळ निघून गेलं की पुढे घोगरा टोला लागतो. आणि घोगरा टोलाच्या नंतर लगेच दमेडी लागते. आता दमेडीमध्ये माझ्या पतिदेवांनी सांगितलं की मी पहिला इथं मागच्या वेळी मुक्काम केला होता. तर मी ज्यांच्याकडे मुक्काम केला होता त्यांच्या घरी आपण त्यांना भेटून जाऊ. आम्ही सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि आम्ही जेव्हा त्या गावात जायचं आहे, गावाच्या अलीकडेच 2 रस्ते फुटत आहेत. एक गावाच्या या बाजूने जातो आणि एक गावाच्या या बाजूने. जो उजव्या हाताला जातो आहे तो मैयावरून त्याला पूल आहे, तो मैयाच्या पलीकडे जातो. मग त्याच ठिकाणी तो जो मनुष्य होता की ज्यांच्या घरी माझ्या पतिदेवांनी मागच्या वेळी मुक्काम केला होता, ते म्हणजे त्यांच्या घरी आम्ही आता ते बाहेरच त्यांचं घराचं बांधकाम चालू होतं. तर ते त्यांचं बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही तिथं गेलो आणि तिथं गेल्याबरोबर त्यांनी लगेच माझ्या पतिदेवांना ओळखलं. अरे बाबाजी, त्यांना एवढा आनंद झाला. ते त्या माणसाची पत्नी आणि 2 मुलं आणि एक सून होती. तर हे सगळेजण तिथं ते घर बांधत होते, घराच्या भिंती बांधत होते माती चिखलामध्ये. आम्ही तिथं गेल्यावर त्यांना इतका आनंद झाला त्या माणसाने, त्याने लगेच सांगितलं अरे बाबाजीला पहिला चहा बनव. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, चहा नको, थोडं काही असेल तर आम्ही खाऊनच पुढे चालू. ते म्हटले मग लगेच खिचडी बनवतो. पण त्याने सांगितलं जिथं घराचं बांधकाम चालू आहे त्याचं घर तसं लांब होतं थोडं, पण तिथून त्याने तांदूळ डाळ सगळे खिचडीचं सामान घेऊन आला, पातेलं घेऊन आला. आणि त्या जिथं बांधकाम चालू आहे तिथंच विटाची तिथे चूल मांडली आणि तिथंच त्याने भात बनवला. तिथेच म्हणतो बस स्टँडचं असं थोडं बांधकाम होतं. तर आम्हाला सांगितलं इथं तुम्ही आराम करा. आम्ही तिथं झोपलो. एवढे झोपा लागून गेल्या सगळ्यांना की काही सुचतच नव्हतं. आता खिचडी शिजवून झाली होती. त्या माणसाने स्वतःचं त्याचं काम टाकून काम करता करता खिचडी शिजवली. आणि खिचडी झाल्यावर मग आम्हाला उठवलं, बाबाजी भोजन करो. आम्ही जेवण वगैरे केलो. आणि त्या ठिकाणी जेवण झाल्यावर आता ते म्हटले आज इथंच थांबा, तुम्ही मागच्या वेळी मुक्काम केला होता ना, आता माताजी पण सोबत आहे, हे 2 बाबाजीसुद्धा आहेत, तर इथं मुक्काम करा. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, आता नको, कारण आता एवढ्या लवकर थांबलो तर आता यांना सगळ्यांना घाई झाली अमरकंटकला जायची. त्यामुळे आता तर थांबत नाही, पण नर्मदा मैया जर परत कधी आम्हाला घेऊन आली तर नक्की तुम्हाला भेटून जाऊ असं म्हटलो. आणि खरंच तुम्हाला पुढचा प्रसंग मुद्दामून सांगून जाईल. आम्ही त्याच्यावर 2 वर्षाने आम्ही दोघंच जेव्हा 15-16मध्ये परिक्रमेला गेलो होतो तेव्हा नेमकं दुपारच्या वेळी तिथं गेलो. आणि तिथं गेल्यावर आम्हाला उपवास होता, म्हणजे माझ्या पतिदेवांनाच उपवास होता. तेव्हा माझा सोमवार त्या दिवशी मोडला होता, कारण नेमकं त्या दिवशी सोमवारच होता. आता असा एक प्रश्न पण आला होता की सोमवार का धरायचा, एकादशी धरतेत, पण सोमवार हा वारकऱ्यांनी धरायचा असतो. एकादशी सोमवार हे व्रत वारकऱ्यांसाठी आहे. जो वारकरी आहे, पंढरीचा वारकरी आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे,
त्याला त्याचा गुरु माळ घालतानाच सांगतो की एकादशी करायची आणि सोमवार करायचा. म्हणून आम्हाला तिथे सोमवार माझ्या पतिदेवांना होता, माझा सकाळी मोडला होता. 15-16च्या परिक्रमेतला प्रसंग सांगते आहे मुद्दामून. म्हणून त्या ठिकाणी नेमकं आम्ही दुपारी गेलो होतो आणि आमच्याकडे तेव्हा खिचडी भिजवलेली होती. माझ्या पतिदेवांसाठी आम्ही खिचडी घेतली, साबुदाणा आणि कमंडलूमध्ये भिजू घातला होता. त्या घरी जाऊन आम्हाला फक्त बनवून खायचा होता आणि मी म्हटलं माझं काही नाही, मी त्यांच्याकडे जे असेल तेच मी थोडंसं खाईल. असं 15-16च्या परिक्रमेमध्ये आमचं ठरलं. पण तिथं गेल्यावर असं घडलं की तिथे जे बाबाजी मी तुम्हाला आत्ता सांगितले ते बाबाजी आणि त्यांची पत्नी, त्यांचा जो मोठा मुलगा आणि मोठी सून इंदोरला शहरामध्ये ते काहीतरी कामानिमित्त तो कामाला गेलेला होता आणि ही त्यांना भेटायला तिकडे गेलेले होते. आणि नेमकं तो लहाना मुलगा आहे त्याचं लग्न झालं होतं. त्याचं लग्न होऊन 2-3 महिने झाले होते. म्हणजे ही नवीन जोडी घरी होती. नवीन जोडी घरी असल्यामुळे आम्ही तिथं गेलो. तिथं आम्ही रस्त्याने जातच होतो, त्याचं घर समोरच होतं. त्या मुलाने लांबून बघितलं आणि तो एवढा पळत आला. तो म्हटला अरे बाबाजी बाबाजी. त्याला इतका आनंद झाला आणि म्हटला माताजी पण आल्या, मागच्या वेळीसुद्धा आले होते, 2 वर्ष झाले. त्या मुलाला इतका आनंद झाला. तो म्हटला चला लवकर चला घरी, आत्ता तुम्हाला काय सेवा करू, जेवण करू का, चहा करू का. त्याला इतका आनंद झाला आणि तो मुलगा एवढं पुढं पुढं करू लागला. पण आम्ही म्हटलं काही नाही, आम्ही आमच्याकडे साबुदाणा भिजवलेला आहे, तर आम्ही साबुदाणा आम्ही बनवतो. त्याने सांगितलं ठीक आहे बनवा. मग पण माझ्या पतिदेवाने सांगितलं मला उपवास आहे पण हिला उपवास नाही आहे, तर हिला तुमच्याकडे जे असेल ते दिलं तरी चालेल. तो म्हटला ठीक आहे. लगेच तो गेला आणि त्याच्या पत्नीला म्हटला अगं ते माताजीला ना तिला जेवायचं आहे. ती म्हटली इकडं या. असं घरात बोलवून घेतलं. मी बघितलं थोडं तिचे नजर. तिने घरात बोलावलं आणि ती म्हटली काय त्यांच्या पुढं करायचं, कोणी पाहुणे आहेत का आपले, कशाला पुढं करायचं, कशाला काय द्यायचं. एवढं बोलू लागली त्याला घरातली घरात. हळूहळू मला आवाज येऊ लागला. ती म्हटली त्यांना तिकडं बाजूला सगळं द्या, मी काही घरातलं देणार नाही. अशी बोलू लागली ना की तो बिचारा म्हटला ठीक आहे. मग आम्हाला तिने अशी लांब दगडाची चूल मांडायला लावली आणि पहिलं एवढं पुढं करत होते आणि त्याचे आईवडील घरी असते तर खूपच व्यवस्था केली असते. आम्हाला लांब चूल मांडायला लागली आणि सांगितलं तिकडून सरपण आणा, मी इथलं सरपण देणार नाही. अरे पण ती एवढं प्रत्यक्ष बोलत नव्हती, नवऱ्याला सांगायची. तो म्हटला बाबाजी तुम्ही त्या तिकडून सरपण घ्या तिकडे. आता तिकडं असे चिपटं पडलेले होते जनावरांनी खाल्लेले बाजरीचे ताटं. आम्ही ते आणले, त्याच्यावर आता खिचडी कशी परतवायची. आता परतायला आमच्याकडे दुसरं काही नव्हतं सुद्धा, मिरची मीठ काही नव्हतं. आता ही बाईसुद्धा काही देत नव्हती. मग आम्ही ना आमच्याकडे थोडी साखर होती, आम्ही त्याच्यामध्ये साखर टाकली, पाणी टाकून ती खीर बनवली त्याची. आणि माझ्यासाठी आता त्याला सांगितलेलं होतं, तर तो म्हटला बायकोला हे बघ ते माताजीला थोडं जेवायला देते का. ती म्हटली का द्यायचं त्यांना जेवायला, मी जेवायला वगैरे काही देणार नाही. तिला एवढा रागराग केला आमचा. बाहेर आली, ती म्हटली स्वयंपाक मी बनवला होता बरं का, पण मी सगळा उष्टा करून टाकला, झुटा बनाया. अरे आपण आधी असं कधी करतो का की स्वयंपाक बनवलेला सगळा कधी उष्ट करतो का. मग पण म्हटलं ठीक आहे. आम्ही तिच्यावर रागावलो नाही, आम्ही नर्मदा मैयेची इच्छा समजली आणि ठीक आहे म्हटलं. जी खीर बनवली होती माझे पतिदेव म्हटले ह्याच्यामधलीच थोडी तू खा आता. मग आम्ही दोघांनी थोडी खीर खाल्ली. तसा माझा उपवास मोडला होता तरीसुद्धा उपवास धरायचीच वेळ झाली. दुसऱ्या परिक्रमेमधला प्रसंग सांगितला आहे. तर तिने एवढा रागराग केला, आम्हाला असं वाटायचं याचे आईवडील घरी असते तर आपल्याला खूप आनंद झाला असता, त्यांनाही खूप आनंद झाला असता. पण ही बाई काहीतरी ह्या माणसाला, ह्या मुलालासुद्धा आल्याबरोबर किती आनंद झाला होता. पण ही सांगती आहे की असं करू नका तसं करू नका. मग आणि तिचा नवरा जेवायचा राहिला होता, तिने त्याला घरात बोलवून घेतलं. घरात जाऊन आतून दरवाजा लावायला लावला आणि आत त्याला जेव घातला. आणि जेवण झाल्यावर त्याचा हात वगैरे ओला होता, तोंड पुसत ढेकर देतच तो बाहेर आला दरवाजा उघडून. माझी पतिदेव म्हटले बघ ना त्याला आत जीव घातलं आहे. नवऱ्याला जीव घालायला उष्ट नव्हतं काही न केलेलं, मग नवऱ्याला थोडं झुटं खाऊ घालतात असं ते म्हटले. म्हटलं जाऊ द्या, मैयाचीच तशी इच्छा असावी. आपला सोमवार होता, मैया म्हटली असेल जरी माझा सकाळी बिस्किट खाल्ल्यामुळे सोमवार मोडला, पण
माझे पतिदेवांचं खायचं राहिलेलं होतं म्हणून नंतर ध्यानात आलं त्यांच्या आणि त्यांचा राहिला आणि माझा मोडला. पण मैया म्हणत असेल मोडला असेल तरी धर, असं तिची इच्छा असेल जाऊ द्या. नर्मदेहर म्हटलो आणि त्याच्यानंतर 4-5 महिन्यानंतर म्हणजे माझी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी मला स्वप्न पडायचं. आणि कधीकधी असं व्हायचं अचानकच 2-3 वेळा मला स्वप्न पडलं की त्या मुलीला काही गरज नव्हती, मी काही तिला शाप दिलेला नव्हता आणि आम्ही नर्मदा मैयाची इच्छा म्हणून पुढे चाललेलो होतो. आम्ही तिच्याबद्दल कधीच विचार केलेला नव्हता. तरी पण ती मुलगी म्हणजे त्या मुलाची बायको माझ्या स्वप्नात यायची आणि तिचे 3 मुलं म्हणजे झाले, जन्म झाला आणि लगेच मेले, जन्म झाला आणि मेले, असे 3 मुलं मेलेले मला दिसायचं. का कुणास ठाऊक मला माहिती नाही. पण जेव्हा 3 वेळा असं मला स्वप्न पडलं, मी माझ्या पतिदेवांना सांगितलं, हो मला असंच स्वप्न पडतं की त्या बाईनं आपला रागराग केला म्हणून की काय मैयाने तिला शिक्षा दिली असावी, पण असं नाही व्हायला पाहिजे हां. पण मला असं का स्वप्न पडतं? ते म्हटले जाऊ दे अगं, असं तू विचार. मी म्हटलं माझ्या परत कधीच ध्यानात आलं नाही, तरीसुद्धा मला असं स्वप्न पडतं. ते म्हटले जाऊ द्या, होत असतं कधी, स्वप्नांचा काय विचार करायचा. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे, स्वप्नांचा एवढा कशाला विचार करायचा. पण जे 12 वर्षामध्ये निघून गेले, 15-16मध्ये ती परिक्रमा पूर्ण झाली आणि 16च्या शेवटी म्हणजे 26 डिसेंबर 2016मध्ये राघवचा जन्म झाला. आणि राघव जेव्हा 2.25 वर्षाचा झाला म्हणजे मध्ये 2-3 वर्षाचा कालावधी गेला, 2.5 वर्ष तरी. आणि नंतर आम्ही 18-19च्या परिक्रमेला जेव्हा तिथं पुन्हा 3-4च्या दरम्यान गेलो, मी मुद्दामून सांगते आहे, त्या ठिकाणी गेलो तर तिथे ती सून घरी होती आणि आम्ही रस्त्याने चालतच होतो राघवला घेऊन. तेवढ्यात त्या घरची बाई म्हणजे ती माताजी आहे की जी मागच्या वेळी घरी नव्हती, ती माताजी आणि ते बाबाजी पुढे शेतात गेलेले होते. ती माताजी तिकडून येत होती, पण तिच्या कडेवर एक लेकरू होतं. ती असेल 4-5 महिन्याचं असेल, असं कडेवर घेऊन चालली होती. आणि आम्ही तिथून रस्त्याने जात होतो. माझ्या पतिदेवानी लगेच तिला ओळखलं, कारण आता किती वर्ष झाली असतील, 5 वर्ष तरी झाले असतील तिला बघितलेला, तरीसुद्धा ओळखलं. आणि म्हटले माताजी आप ये सामने राहते ना. त्यांनी सांगितलं हो हो, आम्ही तिथंच राहतो आहे आणि तुम्ही आले होते आमच्याकडे. तिनंसुद्धा यांना ओळखलं आणि ती म्हटली अरे माताजीला परत घेऊन आले, बच्चा पण घेऊन आले. तिला इतका आनंद झाला. आणि मग हे म्हटले मुलाचा आहे काय मुलगा? ती म्हटली हो. म्हणे ते आम्ही मागच्या वेळी 2-3 वर्ष झाले तेव्हा लग्न झालं होतं तो का? ते म्हटले हो. म्हणे मग एवढाच आहे का? ती म्हटली नाही बाबाजी, तिचे 3 मुलं होऊन वारले. मला कधीच हा प्रसंग माहिती नव्हता, आम्ही कधी ऐकला नव्हता, कधी फोनही झालेला नव्हता. पण नर्मदा मैयाने असं का केलं असावं मला माहिती नाही. पण तिचे 3 मुलं होऊन, ते म्हणे झालं की म्हणजे कधी 8व्या महिन्यात डिलिव्हरी व्हायची, कधी 9 महिने पूर्ण होऊनसुद्धा, पण 3 लेकरं तिचे 3 वर्षामध्ये वारले. आणि हा आता हे मुलगं झालं आहे 4-5 महिन्याचं, म्हणजे 3 लेकरं तिचे वायाला गेले. असं व्हायला नको होतं. आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि ती माताजी आता आग्रह करू लागली, पण तिच्या सुनाने मागच्या वेळी रागराग केलेला होता म्हणून आम्ही अगोदर ठरवलं होतं परत जायचं नाही. आपल्याला काय करायचं, आपण थोडीच इथं घर बांधून राहायला आलो आहे, एक रात्रभर कुठेही राहायचं आहे. आणि आता तर रात्र नाही आहे, 3-4 वाजलेले आहे. अजून तर आपण 7-8 किलोमीटर तरी कसे जाऊ, राघवला घेऊन म्हटलं तरी पण 6-7 किलोमीटर जाऊ शकतो. म्हणून आम्ही पुढं जायचं ठरवलं होतं. पण ती सून घरातून बाहेर आली. आता ती माताजीसुद्धा तिथूनच मागे फिरली, तिला शेतात जायचं होतं चक्कर मारायला, पण ती तिथून मागे फिरली आमच्यासोबत. आणि सून तिकडून आली. सून घरात होती, ती बाहेर येऊन तिने सहज आम्हाला बघितलं, आली तशीच लोटांगण घालायला लागली. तिने सांगितलं बाबाजी, माताजी मी खूप मोठं पाप केलं, मी तुमचा रागराग केला आणि त्यामुळेच असं झालं असावं, माझे 2-3 लेकरं वायाला गेले. आणि आत्ताशी मी नर्मदा मैयाची खूप माफी मागितली, किनाऱ्यावरती गेले तिथं माफी मागितली. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तू परिक्रमावासियांची अवहेलना केली, त्यांना शिजवूनसुद्धा इथं दिलं नाही, त्यांना जेवणसुद्धा दिलं नाही, त्यांना बसूसुद्धा दिलं नाही, आणि म्हणून तुला एवढी शिक्षा मैयाने दिली असावी. तर मी मैयाची खूप माफी मागितली म्हणून हा मुलगा मला झाला आहे. आता तर आम्हाला वेगळंच वाटू लागलं की कोणाचा याच्यावर विश्वास बसेल की नाही बसेल, आणि असं व्हायला नको होतं, पण असं का झालं असावं काही माहिती नाही. म्हणून आम्हाला त्याचं खूप वाईट वाटलं. त्यांना सांगितलं नाही, परिक्रमावासियांची अवहेलना केली, ती चूक तुमची झाली असेल, तुमच्या लक्षातही आली असेल, पण
तिने सांगितलं, नाही, तेव्हापासून मी कधीच अवहेलना करत नाही. मी सेवा करते, जे माझ्याच्याने होईल तेवढं करते. माझी सासू सासरे सेवा करत होते, पण मीच असं वागले. माझी मोठी जाव भाया तेही सेवा करत होते. माझे पतिदेवसुद्धा अगोदर सेवा करत होते, पण मीच यांना बदलवलं आणि ते मलाच त्याचं भोगावं लागलं. म्हणून मी आता कधी परिक्रमावासींची माझ्याकडून सेवा नाही झाली, तरी मी कमीत कमी त्यांच्याबद्दल वाईट भावना तरी ठेवत नाही. म्हटलं, चांगली गोष्ट आहे, तुला कळालं सगळं. ज्याच्या त्याच्या कर्माचा भोग असतो, पण ह्याच्यामध्ये कुणी कुणासाठी काही जबाबदार नसतं. म्हणून त्यांना सांगितलं, ठीक आहे, आता आम्हाला पुढे निघायचं आहे. पण ती खूप आग्रह करायला लागली की थांबा थांबा. पण आम्ही सांगितलं, नाही, आता आम्ही अजून चालू शकतो. राघवमुळं आम्हाला पुढे चालणंच आहे. म्हणजे हा 3 परिक्रमेतला प्रसंग आहे. पहिल्या परिक्रमेमध्ये तिथं जेवण केलं, दुसऱ्या परिक्रमेमध्ये रागराग केला आणि तिसऱ्या परिक्रमेमध्ये पुन्हा नर्मदा मैयेने तिला तशी अनुभूती दिली. तसं सांगितलं की ही तुझी चूक आहे म्हणून. परिक्रमावासियांचा म्हणून कुणी रागराग करत नाही. परिक्रमावासियांचा रागराग केला, त्यांची अवहेलना केली, तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. मैया शिक्षा देते, कारण मैया आहेच तशी. तिला असं सहन नाही होतं उनं कुणाचं, कारण तिचा स्वभावच खूप कडक आहे. तशी मायाळू आहे, प्रेम करणारी खूप आहे, पण तिचं असं आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी. मग शिक्षा करायची. आपलं लेकरू असलं ना, म्हणून त्याचे अपराध झाकून ठेवायचे नाही. अपराध झाकून ठेवले तर जास्त दोष लागतो आईबापाला. म्हणून आई आहे ना ती सगळ्यांची, म्हणून ती भक्तांनासुद्धा शिक्षा करते, परिक्रमावासियांनासुद्धा शिक्षा करते, जर त्यांच्याकडून कुणाला त्रास झाला तर. म्हणून अशी नर्मदा मैया की ज्यावेळी आम्ही तिथं, म्हणजे पहिल्या परिक्रमेमधलं आता पुन्हा सांगायला सुरुवात करते. पहिल्या परिक्रमेमध्ये तिथं जेवण वगैरे केलं. आता ते माताजी बाबाजी खूप आग्रह करायचे, पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आम्ही पुढच्या वेळी कधी आलो तर नक्की येऊ, असं सांगून नर्मदेहर म्हणून आम्ही तिथून निघालो. आता त्यांनी आम्हाला पातेलंसुद्धा घासू दिलं नव्हतं. त्यांनी सांगितलं, नाही, आम्ही पातेलं घासणार, तेवढं तरी आम्हाला सेवा द्या. म्हणून आम्ही तिथून त्या ठिकाणावरून निघालो. पुढे त्यांनी सांगितलं, थोडं 100 फूट चालून गेल्यावर तुम्हाला लगेच डाव्या हाताला वळावं लागेल. पुढे पाऊलवाट आहे, कारण हा जो सरळ रस्ता आहे हा मैयावरून जातो. म्हणून पुढे वळलो तर पुढे एक शाळा होती, ती म्हणजे अंगणवाडी होती. तर त्या शाळेजवळून वळायचं सांगितलेलं होतं. तिथून वळलो आणि पुढं गेल्यावर आम्हाला 2 परिक्रमावासी भेटले. ते महाराष्ट्रातले, एक तरुण मुलगा होता आणि एक वयस्कर होते. तर ते मला वाटतं जालना जिल्ह्यातले होते. ते दोघेही, त्यांनी तिथं पुढे स्वयंपाक बनवला होता, तेही तिथं जेवले होते आणि आता सगळे संगच निघालो होतो. तर जे वयस्कर होते ते चप्पल घालून चालायचे, पण जो तरुण मुलगा होता तो बिना चप्पलचा चालायचा. त्याने पायाला असे पोते बांधलेले होते. आता आम्ही तिथून निघालो, तर आता आमचा प्रवास एवढा चालू झाला, आम्हाला फक्त वाटायचं की अमरकंटक एवढंच होतं डोक्यात. एवढं चालू लागलो, जेवणही झालेलं होतं, आराम झालेला होता, अर्धा पाऊण तास चांगली झोप झालेली होती मस्त. म्हणून एवढं चालू लागलो की त्या दमहेडीच्या पुढे, आता पुढे डुमर टोला लागला आणि तो डुमर टोलापासून आता पुन्हा कच्चा रस्ताच, कारण असं तळ्याच्या कडेने पुढे गाडीचा रस्ता होता, दाट झाडी, आणि त्या गाडीच्या रस्त्याने डुमर टोल्यापासून पुढं गेल्यावर गुई दादर म्हणून असं एक ठिकाण लागलं. गाव होतं बाजूला, पण छोट्या वस्त्या होत्या तिथे. तर तिथून आता मोठा रोड लागला. आता तो मोठा रोड म्हणजे तेव्हा त्याचं फक्त काम सुरू करायचं होतं, म्हणून खडी वगैरे पडलेली होती. आता गेलात तर आता पहिलं गेलेलं आम्ही आता राघवला घेऊन गेलो तर आम्हाला काहीच कळत नव्हतं कोणत्या रस्त्याने चाललो, कारण सगळा बदल झालेला होता. खूप मोठा डांबरी हायवे झालेला होता आणि तेव्हा तर छोटासा रस्ता होता, पण सगळी खडी वगैरे पडलेली होती आणि ऊनही पडलेलं होतं. आता रस्त्याने नुसतं चालतच होतं. बरंच अंतर चालून गेलो आणि पुढे एक सरवाही म्हणून गाव लागलं. त्या गावाच्या अलीकडेच अर्धा किलोमीटर डाव्या हाताला एक नवीन अन्नक्षेत्र सदाव्रत चालू झालं होतं. तर ते लोक खूप आग्रह करायचे. आता आम्हाला 3 वाजताच म्हणायचे, थांबा इथं, इथंच मुक्काम करा, बाबाजी रुको, एवढे आग्रह करायचे. पण 3 वाजल्यापासून इथं थांबून काय करायचं, फक्त जेवणासाठीच थांबायचं ना, मग जेवण तर आत्ता झालं आहे. म्हणून तिथून
त्यांना नाही हो करत तिथून पुढे निघालो. सर्वाही गावाच्या पुढे आता 8 किलोमीटर पुढे बिलासपूर लागलं. बिलासपूर म्हणजे गाव तसं छोटंसंच आहे, जास्त मोठंही नाही आहे, पण तिथे बाजारपेठेचं गाव आहे. तिथे खूप मोठी बाजारपेठ आहे की तिथे बाजार भरतो. त्यासाठी ते बाजाराचे ओटे वगैरे तिथे बांधलेले आहेत. बिलासपूर ते 8 किलोमीटर अंतरावर ते गाव लागलं. आणि तिथून पुढे निघाल्यावर पुढे 5 किलोमीटरवर पडरिया फाटा लागला. आता पडरिया फाट्यापासून पडरिया गावमध्ये 2-3 किलोमीटर असेल, पण गावात जायची काही गरज नव्हती. आता घाटही खूप मोठा होता त्या पडरियाला जाताना. तसं बिलासपूरच्या पुढे निघाल्यावर लगेच घाट सुरूच झाला होता. चढायला सगळा घाट आणि घाट पूर्ण चढून गेलं की मग डाव्या हाताला एक धर्मशाळा आहे, तिथे एक हँडपंप आहे, तिथे एक मंदिर आहे आणि तिथेसुद्धा मुक्काम वगैरे करतात परिक्रमावासी. आहे तिथे व्यवस्था. आता तर जास्तच व्यवस्था झालेली आहे. पहिली एवढी व्यवस्था नव्हती, पण आता तिथे एक बाबाजी आजूबाजूच्या गावावरून भिक्षा मागून आणतात. कारण आम्ही जेव्हा राघवला घेऊन चाललो होतो तेव्हा आम्हाला ते तिथं रस्त्यात भेटले होते. तर सकाळच्या वेळी ते भिक्षा मागून आले होते 11-12च्या टाईमला. आणि भिक्षा मागून त्यांनी मग परिक्रमावासियांना खाऊ घालतात. कारण काही ठिकाणी आणि काही माणसांच्या मनामध्ये खूप सेवाभाव असतो. सायकलवर भिक्षा मागायला जायचं, गावोगावी लोकांना म्हणायचं द्या थोडे तांदूळ, द्या थोडी डाळ. मग ते मागून आणायचं एवढ्या लांब त्या टेकडीवर जाऊन, मग त्यांना लोकांना खाऊ घालायचं. किती पुण्याचं त्यांना किती महत्त्व कळलेलं असेल, म्हणून ते एवढा त्रास घेऊन सेवा करतात. पण त्या ठिकाणी तेव्हा तशी एवढी व्यवस्था नव्हती. सदाव्रत वगैरे देत असतील, पण आम्ही म्हटलं अजून थोडं आपण चालू, म्हणून बिलासपूरपासून पुढे पडरिया फाटा 5 किलोमीटर म्हणजे घाट उतरायचा आणि चढायचा तेवढंच ते 5 किलोमीटर अंतर आहे. म्हणून पुन्हा घाट उतरलो. असं वाटलं आता पडरिया फाटापासून पडरिया जवळ असेल, पण ते मध्ये 2-2.5 किलोमीटर होतं. मग आता मध्ये कशाला जायचं आणि पुन्हा रोडला यायचं होतं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं मध्ये जाण्यापेक्षा, आता तर दिवस मावळायला लागलेला होता, मध्ये जाण्यापेक्षा आपण रस्त्याने थोडं आणखी पुढं जाऊ, कुठे गाव वस्ती दिसली तर मुक्काम करू. पण पुढे चालत होतो तर त्या रस्त्याने आता कुठं गावही दिसेना, अंधार पडायला लागलेला होता. आणि गावही दिसेना आणि वस्ती दिसेना. 4 किलोमीटर नुसतं पळतच गेलो. तर 4 किलोमीटर अंतरावरती मग मोहंदी गाव लागलं. आणि त्या मोहंदी गावामध्ये आता अंधार किर्र झालेला होता. आता तिथे मुक्काम कुठं करायचा म्हणून विचारू लागलो लोकांना. कारण तिथे त्या मोहंदीच्या अलीकडेच थोडं मोठी एक कमान होती आणि तिथून रस्ता मैयेवरती जात होता. म्हणजे पलीकडे वाटतं करंजिया वगैरे तिकडे निघतो. तर ते बैलघाट वगैरे तिथं नाव होतं. यांना मैयाचं अंतर वगैरे लिहिलेलं होतं, मोठी कमान होती. आता एवढं सगळं जवळजवळ दिसायला लागलं. आनंद तर खूपच व्हायचा. आता थकलेलोही खूप होतं. जेवण तर दुपारी झालेलं होतं, पण प्रवाससुद्धा खूप झालेला होता. आता 55-56 किलोमीटर प्रवास झालेला होता. आणि त्या ठिकाणी त्या मोहंदीमध्ये आता चौकशी करू लागलो की मुक्कामाची कुठे व्यवस्था होते. तर समोरच उजव्या हाताला एक घर होतं. त्या लोकांनी सांगितलं या घरी व्यवस्था होती. आता तिथं अगोदरचे 4-5 परिक्रमावासी होते आणि आम्ही 5 जणं, म्हणजे आम्ही 4 आणि आमच्यासोबत आणखीन एक बाबा असलेले, असे आम्ही 5 जणं, तिथले 5-6 जणं, एवढे जण त्या ठिकाणी मुक्कामाला. त्या माताजीने सांगितलं सगळ्यांनी इथं समोर हँडपंप आहे, ज्यांना हातपाय वगैरे धुवायची तुम्ही तुमचं आरती पूजा करा, मी स्वयंपाक बनवते. आम्हाला वाटलं बरं झालं, आयतं मिळणार आहे. मग आम्ही हातपाय वगैरे धुतले हँडपंपवरती आणि आरती पूजा करून बसलो. थंडी तर खूपच होती भयंकर. आणि सगळं आता जंगलच आहे. ते मुंडा महाअरण्य म्हणतात ना, ते सगळं अमरकंटकच्या जवळची ही सगळी झाडी सुरूच झालेली होती. बाजूने सगळं जंगल होतं दाट. फक्त घरं तेवढेच, फक्त मोकळी जागा. एवढी गार हवा येऊ लागली आणि त्या घराचं तोंडही असं उत्तरेकडं होतं. समोरून एवढी हवा यायची. उंच डोंगर होता पुढून. आता तिथं बसून आरती केली. आरती झाल्यावर त्या माताजीने तिथेच पडवीमध्ये आम्हाला जेवायला आणलं. आम्ही सगळे आपापले ताटं घेऊन बसलेलो होतो. तिने जेवायला असं दिलं, भात बनवला होता पांढरा आणि त्याच्यावरती डाळ. भात वाढला. आम्हाला वाटायचं की आता तेवढा दुपारचा भात तर केव्हाच संपून गेलेला होता.
मग पोटभर जास्त जास्त द्यावा. सगळ्यांना तिने अगदी ताट भरून भरून भात वाढला आणि त्याच्यावर डाळ एवढी एवढी डाळ, त्याच्यावर रसाच नाही, डाळीचं पाणीच नाही, नुसती डाळ घट्ट एवढी एवढी. आता ते एवढं कोरडं झालं की गिळेच ना. पण नर्मदा मैयेची इच्छा समजून नर्मदेहर म्हणून सुरू केलं. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावर त्या माताजीने सांगितलं की आता तुम्ही सगळ्यांनी इथंच आराम करायचा, म्हणजे पडवीतच. आता तर खूपच भयंकर दिसू लागलं. रात्र काढणं अवघड आहे, कारण थंडी खूप आहे आणि आत त्यांचे घरं खूप मोठे मोठे आहेत. पण लोक शक्यतो परिक्रमावासियांना घरात जागा देत नाही, बाहेर पडवीत. मग त्या पडवीमध्ये सगळ्यांनी इथून तिथून असं त्यांनी तळवट आथरायला दिलं. त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी आपापले आसनं लावले. मग त्या माताजीने आम्हाला 2 रगा दिल्या पांघरण्यासाठी, कारण थंडी खूप होती. आणि जे बाकीचे मध्य प्रदेशचे परिक्रमावासी होते त्यांच्याकडे भरपूर असतं कपडे. मग आम्ही त्या ठिकाणी, आरती वगैरे झालेली होती, जेवणही झालेलं होतं. आता त्याच ठिकाणी आम्ही आराम करण्यासाठी आपापल्या आसनावरती बसलो आणि सगळे एकमेकांना नर्मदेहर म्हटले. त्या माताजीलासुद्धा नर्मदेहर म्हटलं आणि ती आत झोपायला गेली. आम्हीसुद्धा वरती नर्मदेहर म्हणून, कारण आता उद्या जरी जंगल असलं तरीसुद्धा लवकर उठून इथं हँडपंपवरती स्नान करायचं आणि लवकरच निघायचं. कारण सगळ्यांना आता ओढ होती, उद्या आम्ही दुपारपर्यंत अमरकंटकला पोहोचू असं माझ्या पतिदेवांनी सांगितलं होतं. कारण आता जास्त अंतर नाही आहे, 20 किलोमीटरच्या आतच अमरकंटक आहे. म्हणून इतका आनंद होत होता की रात्र कधी जाईल, उद्या सकाळ कधी होईल आणि ते अमरकंटक कधी बघेल. कारण मैयाचा उगम तिथे आहे आणि मामाच्या घरी जायची कुणाला हौसच लागते ना. एरवी तर सगळीकडे सगळे सुख भेटतात, आपण खूप फिरतो, आपल्याला सगळ्या घरी सगळा आनंद भेटू शकेल. पण जो मामाच्या घरी जो आनंद असतो तो इतरत्र कुठेच नसतो. मामाच्या घरी चटणी भाकरी खाल्ली ना तरीसुद्धा ते मामाचंच घर असतं. एवढे एरवी कधी आपण मामाच्या घरी गेलो नाही तरी दिवाळीची ओढ मामाच्या घरी जायची असते. दिवाळीच्या सुट्टीला असं वाटायचं आपण खरोखरच्या मामाच्या घरी जातो की काय. एवढा वेगळाच आनंद त्या दिवशी भेटायचा. थकवा तर कुठं निघून गेला होता, फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होतो. आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं की लवकर उठून आपण चालू. काही नाही, इकडे जंगल होतं पुढे, कारण रस्ता डांबरी आहे पण कमी रुंदीचा डांबरी आहे, छोटा डांबरी आहे, दोन्ही बाजूनी दाट झाडी आहे. म्हणून पहाटच्या वेळी अंधारात त्या लोकांनी सांगत होते की अंधारात कुणी चालू नका. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं काही नाही, नर्मदेहर म्हणून चाललो. दिवसा चाललो रात्री चाललो तरी काय फरक पडणार आहे. मैया दिवसा सांभाळती तर रात्री का नाही सांभाळणार. आणि काही नाही, पहाटच्या वेळी काही भीती वाटणार नाही, लोक सगळे जागे होतात. म्हणून आम्ही ठरवलं होतं की लवकर निघून जायचं. असं ठरल्यामुळे आम्हालाही असं ओढच होती की आता लवकर उठायचं आहे, म्हणून लवकर झोपलं पाहिजे. म्हणून त्या दिवशी लवकरच आराम. आणि आता सगळेच एकमेकांना नर्मदेहर म्हणून याच ठिकाणी सगळ्यांनी विश्राम केला आहे. म्हणून विश्रामाच्या दिशेने गेलो, म्हणून इथेच थांबते. नर्मदेहर.